गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळचं मस्त असं कोवळं ऊन पडले. सकाळचं गुलाबाची फुलं बघा कशी उमललीत. ती गुलाबी कलरचा आहे हा कलर मस्त असा. आणि एकदम 2 फुलं आलेत. मी आले टेरेसवरती आमच्या, कारण सकाळचं झाडांना पाणी पण होतं आहे आणि ऊन पण मिळते मला स्वतःला. सकाळच्या उन्हात जरा बसणं होतं आहे आणि शांत असं वातावरण छानपैकी. फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि मी बसले आमच्या टेरेसवरती. तर ऊन कुठे आलं आहे बघा इकडे. मस्तपैकी सकाळचं ऊन आलं आहे. खाली पण येतं आहे, पण मग असं वर आलं की झाडांना पाणी होतं आहे किंवा काय झाडं कट करायचं असलं कुठलं तर ते काम होतं आहे. म्हणजे दोन्ही पण होते, ऊन खात सगळंच काम होतं आहे किंवा टेरेसची स्वच्छता होते. म्हणून मग वरती आले सकाळी. आणि चिमण्या इतक्या बेस्ट असा आवाज करतात मस्तपैकी. हे बघा ऊन कसं पडले. लिंबूचा आता कसे पहिला भार संपत आला, आता नवीन चालू होईल बारीक लिंबू यायला. इकडे मोगरा तर हा 12 महिने फुलला माझा ह्या वेळेला. कसं काय तर फुल येऊन गेलं की मी त्याचे फांदे कट केल्या आणि त्यामुळे लगेच त्याला दुसरं कोवळं असं धुमाळी येते आणि मग त्याला फुलं येतात. तर हा पण बघा आता सगळा कट करून झाला आहे आणि बारीक त्याला सगळे असे कोवळ्या भरपूर अशा फांद्या फुटलेल्या आहेत. आळूचे पाने इकडे कुंडीत लावलेले आहेत वर टेरेसवरती. खाली पण आहे, इथे पण लावून ठेवले. इथे चांगलं ऊन लागते त्याला. आणि आमचा सोलरवर आमच्यात सुपारीच्या झाडाची सावली पडते. पण नंतर मग 12च्या त्यावेळेला ऊन असतं जास्त, पाणी चांगलं कडक मिळतं. त्यामुळे थंडीत आता कसं गरम पाणी जास्त पाहिजे असतं तर ते मिळतं आहे तेवढं. असं हे आत्ता सकाळचं आमचं वातावरण. डबा वगैरे झाला सगळ्या. नक्षत्र गेली शाळेत. आमच्या बाजूच्या नीतला एक माड तोडला. तो कशासाठी तर तुम्हाला नंतर सांगते कशाला तोडला तो. पण त्याच्यामुळे आता इथलं अजून कडक असं ऊन यायला लागले. आणि ही त्यांचीच विहीर दिसते. इकडे आमची ही चाफ्याची झाडं दिसत आहेत. आता वर 3ऱ्या मजल्यावर पण ह्याची फुलं काढायला येणार चांगली. आणि कॉलनीतलं बघा वातावरण कसं आहे ते. शांत सगळे आपापल्या कामात. आणि नारळाची झाडं तेवढी ओळीनं दिसत आहेत सगळी. जिकडे जाईल तिकडे तुम्हाला माडच दिसणार इथे. आमच्याकडे फक्त आम्ही लावलेलं नाही कारण आम्हाला तेवढी जागा जास्त नाही आहे. आणि आमच्या बाजूच्यांचं होतं त्यांनी तर 2 तोडले. आता हा एक आहे तेवढा त्यांचा पाठीमागच्या बाजूला. इकडे आमचं हे वरती पुढे फेन्सावरती पत्रा घातला आहे आम्ही आणि त्याच्यावर पाण्याची टाकी ठेवली. पाण्याची टाकीला ते बरं पडतंय. म्हणजे इथल्या रूमला पाणी मिळण्यासाठी ह्याच्यावरती टाकी पाहिजे असं ते आहे. म्हणून मग टाकीवर ठेवले. आणि टाकी धुवायची असेल तर आम्हाला माणूसच बोलवायला लागतं आहे. आम्हाला काही ते येत नाही उंचावर जायला. इकडनं तर सगळा हायवे दिसतो आहे, गाड्या जात आहेत मस्तपैकी. आणि मेन म्हणजे आता गरम होत नाही. थंडी लवकर पडली कोकणात. आम्हाला थंडी पडली की खूप बरं वाटतं, कारण ही थंडी जास्त दिवस राहत नसते. 2 दिवस पडली की परत गरम होतं आहे असं आहे. आणि जेवढं थंड वाटतं आहे तेवढं बरं वाटतं आहे. तर असा हा पुरा कॅमेरा मी गोल फिरवला आहे. वरनं टेरेसवर दाखवते. खालनं इतकं सगळं क्लिअर दिसत नाही. तर असा हा आमचा घराभोवतीचा परिसर आहे. मेन तर आधी मुंबई गोवा हायवे आम्हाला खूप जवळ आलेला आहे. आणि रात्रीचे भालवं वगैरे तर खूप दिसत असतात. जातात 7:30 झाले की भालवं जायला चालू होते. लिंबूला बघा आता परत छोटे लिंबू आलेत. आणि ह्या वर्षी मी लिंबू अजिबात विकत आणलेले नाहीत. आणि मस्त बकेटचा पण उपयोग झाला आणि मला लिंबू मिळाले. आणि लिंबू मी कधी तोडला नाही. असा पडले असले तरच घेऊन जायचे आणि तेच फ्रीजमध्ये ठेवलेले असायचे. त्यामुळे वापरायला फ्रीजमधले मिळायचे. एखाद वेळ अर्जंट संपला तरच मग न्यायला यायचं आणि लागलीच तोडून घेऊन जायचं आणि कापायचं आणि खायला घ्यायचा. असं ते काम माझं होतं. तर बघा कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला. चला तर मग बाय बाय. आणि मी आता ऊन खात बसली इथे वरती.
पक्षी आवाज करतायत कसे.